नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल फॉरेनच्या गप्पा याच्यामध्ये. आजचा जो विषय आहे हा माझ्या खूप जास्त जवळचा आहे. कारण की मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा मी जर्मनीमध्ये आली आणि जेव्हा माझा पहिला इथला हिवाळा होता आणि मी बघितलं की रस्त्यावर सगळीकडे बर्फ आहे, शेतांमध्ये बर्फ आहे, तेव्हा मला प्रश्न पडायचा की अरे म्हणजे आता इथे 3-4 महिने बर्फ असतो, तर हे लोकं काय करतात हिवाळ्यामध्ये? तर मी भारताशी कंपेअर केल्या ह्या गोष्टी की आपल्याकडे जर एखादा अवकाळी पाऊस पडून गेला किंवा पाऊसच नाही पडला एखाद वर्षी, तर शेतकऱ्याचं कसं होतं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर तेव्हा माझ्या डोक्यात ते कंपॅरिझन आलं की जेव्हा जर्मनीमध्ये स्नो पडतो किंवा हिवाळा असतो, तेव्हा हे शेतकरी लोकं काय करतात असं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे जर्मनीतील शेतकरी आहेत ते हिवाळ्यामध्ये काय करतात, त्याच्यानंतर हे त्यांचा सीझन कधी सुरू होतो, कोणती कोणती पिकं लावतात, त्याच्यानंतर इथे आधुनिक यंत्र वापरले जातात का, आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला ही जी जर्मनीची शेती आहे याची आणि आपल्या भारताची शेती याच्यासोबत तुलना करणार आहे. तर म्हणून तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण बघा. आता तुम्ही माझ्या मागे इथे बघू शकतात की शेतांमध्ये बर्फ नाही आहे, पण हा जो सीझन आहे हा मी मुद्दाम निवडलेला आहे कारण की आता हिवाळ्यापासून आपण उन्हाळ्याकडे चाललेलो आहोत आणि हा जो ट्रान्झिशन फेज आहे हा आम्हाला तुम्हाला दाखवायचा होता. 15-20 दिवसापूर्वी थोडा बर्फ पडून गेलेला होता, तर थोडाफार आता अजून इथे आहे जो वितळायचा बाकी आहे असं, आणि बाकीचा जो बर्फ आहे तो वितळलेला आहे. तर मी हा सीझन का निवडलेला आहे याचं कारण असं आहे की बर्फाची मदत कशी होते शेतीसाठी इथे, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जर्मनीमध्ये हिवाळा हा नोव्हेंबरपासून तर फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत असतो. तर नोव्हेंबरमध्ये हे जे शेतकरी असतात यांची जी आधीची पिकं असतात त्यांची कापणी ऑलरेडी झालेली असते आणि स्नो जो असतो तो डिसेंबरपासून पडायला सुरुवात होतो. डिसेंबर तर फेब्रुवारीपर्यंत स्नो असतो इथे, आणि कधी कधी जेव्हा वेदर एक्स्ट्रीम असलं तेव्हा मार्चमध्ये पण स्नो होतो. तापमानाचं सांगायचं झालं तर डिसेंबर तर फेब्रुवारीमध्ये स्नो असतो, म्हणून तेव्हा कमीत कमी -15 तरी जातं इथे टेम्परेचर, आणि दिवस आहे 0 डिग्री किंवा 1-2 डिग्री वेगळा असतं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जर्मनीचा शेतकरी काय करतो हिवाळ्यात जेव्हा इथे बर्फ पडतो तेव्हा, तर ते तयारी करतात. पहिली गोष्ट म्हणजे ते पुढील हंगामाची तयारी करतात. त्याच्यामध्ये बियाणं किंवा खत घेणं, ह्या वर्षी त्यांना कोणतं खत घ्यायचं, कोणते बियाणं लावायची आहेत, काय पेरायचं आहे शेतीमध्ये याची तयारी करतात. त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे यंत्रसामग्री असतं, ट्रॅक्टर असतं, हार्वेस्टर असतं, याची ते सर्व्हिसिंग करतात, धुतात. त्यांना जे काही काळजी घ्यायची असते ती काळजी घेतात. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं म्हणजे ते कागदपत्र गोळा करतात. ह्या वर्षी सरकारकडनं काय अनुदान मिळणार आहे, काही नवीन योजना येणार आहे का, याची ते तयारी करतात आणि बस त्याची कागदपत्र ते पूर्ण करतात किंवा माहिती मिळवतात. आता मी तुम्हाला सांगितलं हे इथल्या शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे कामं, पण इथले जे बरेच शेतकरी आहेत हे सोबत जोडधंदाही करतात, ज्याच्यामध्ये हे लोक मेंढी पाळतात. त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांकडे कोंबड्या असतात आणि बाकी शेतकरी जे असतात ते इथे दुधाचा व्यवसाय करतात. त्यांचे गायींचे गोठे असतात. माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे की इथे गायींचा गोठा कसा असतो आणि आपण दूध कसं घेऊ शकतो तिथून असं, तर तो तुम्ही जाऊन बघा नक्की, म्हणजे तुम्हालाही आयडिया येईल की इथे जोडधंदा कसा असतो. तर अशा प्रकारे हे जे इथले शेतकरी असतात हे बिझी असतात काही ना काही करण्यावरनं. तर जोडधंदा जर राहिला तर त्यांना कमीत कमी हिवाळ्यामध्ये असं नाही की त्यांच्याकडे काही इन्कमच नाही आहे, तर या माध्यमातून त्यांच्याकडे इन्कम पण येत असतं. आणि याच्यावरनं मला असं वाटतं की आपला जो भारताचा शेतकरी आहे यांनी पण हा जोडधंदा करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना पण काहीतरी एक इन्कमचा सोर्स असेल. फक्त शेतीवर अवलंबून राहायची त्यांना गरज राहणार नाही. आपल्या भारतात कसं खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे 3 हंगाम असतात आणि त्या 3 हंगामांमध्ये काही लोकं पिकं घेत असतात. पण जर्मनीमध्ये मात्र फक्त हिवाळी आणि उन्हाळी हे 2च हंगाम असतात. त्यातले काही शेतकरी असतात ते उन्हाळीच पिकं घेतात आणि जे काही शेतकरी आहेत ते दोघं पिकं घेतात. तर हिवाळी पिकांमध्ये असं असतं की सप्टेंबर आणि ऑक्टोबर जेव्हा लागतो तेव्हा इथले जे शेतकरी असतात ते जे बियाणं असतात ते इथं पेरून देतात. जेवढी मला माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये असं आहे की हिवाळी गहू, बार्ली आणि रॅपसीड नावाचे जे सीड असतं ते हे लोकं सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरून देतात. आणि त्याच्यानंतर इथे हिवाळा सुरू होतो, पाऊस पडतो, नंतर मग स्नो पडतो. तेव्हा ही जी बियाणं असतात ही जमिनीच्या खाली असतात आणि जेव्हा स्नो पडतो तेव्हा जी स्नोची चादर असते ती हे जे बियाणं आहेत यांचं ते संरक्षण करत असतं. आता आपल्याला प्रश्न पडतो की हे कसं काही शक्य आहे की वरती बर्फाचा लेयर आहे आणि खाली बियाणं आहेत असं. तर आपण सायन्समध्ये शिकलेलो आहोत. एखादा लेक फ्रोझन असेल तर तेव्हा जो बर्फाचा लेयर असतो तो 0 डिग्री असतो आणि तो जर फोडला त्याच्या खाली जे पाणी असतं ते 2-3 डिग्री त्याचं तापमान असतं. तर हे जो लेयर आहे हा एक इन्सुलेशनसारखा काम करतो. तर सेम जी गोष्ट आहे ती इथे पण अप्लाय होते शेतावरती. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथले जे बियाणं असतात हे इथल्या वातावरणाला सूट होतील असेच असतात. आता सांगायचं झालं म्हणजे मी आपल्या भारतातनं येताना तुळशीचं जे मंजिरे असतात ते आणले होते. तर मी विचार केला की इथं आल्यानंतर मी तुळशी लावेल असं, पण ती इथे जगलीच नाही. कारण की आपल्या इथलं जे तुळशीचं रोप आहे ते आपल्या भारताच्या वातावरणानुसार तिथं जगतं, इथे जगतच नाही. माझा जो मागचा व्हिडिओ बनवला मी गाईचा किंवा गोठ्याचा असं, त्याच्यामध्ये मी शेतकऱ्याशी बोलताना त्यांना विचारलं की जर बर्फ नाही पडला तर तुमच्यासाठी चांगलं राहत असेल हे, तर तेव्हा ते म्हटले की बर्फ जर पडला तर उलट चांगलं असतं, कारण की ते एक इन्सुलेशनचं काम करतं. आणि जर बर्फ नसेल पडलेला तर जी ही हार्श कंडिशन असते किंवा मायनसमध्ये टेम्परेचर
टेम्परेचर असतं त्याचा इफेक्ट डायरेक्ट जमिनीवरती होतो किंवा शेतीवरती होतो आणि त्याच्यामुळे त्यांनी जे बियाणं लावलेलं असतं ते पण खराब व्हायची शक्यता असते. म्हणून स्नो पडणं हे त्याच्यासाठी एक चांगलं साईन आहे. आता तापमान हे बदलत चाललं आहे, म्हणजे वाढत चाललं आहे आता तापमान. तर जमिनीवर जो बर्फ होता किंवा शेतीवर जो बर्फ होता तर तो हळूहळू वितळायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे काय होतं, हे जे पाणी आहे बर्फाचं ते जमिनीमध्ये झिरपतं आणि त्याच्यामुळे ह्या लोकांना फार फायदा होतो. मी तुम्हाला आता इथे दाखवते की ही जी जमीन आता इथे दिसते की ही पूर्ण ओली आता इथे आणि ही माती पण ओली आहे. त्याच्यामुळे इथं विहीर, बोरवेल किंवा ठिबक सिंचन हा प्रकार नाहीच आहे. इथं जे बर्फाचं पाणी असतं हे नॅचरली जमिनीमध्ये जिरून जातं आणि जेव्हा इथून आता उन्हाळा लागायला सुरुवात होईल तेव्हा मध्ये पाऊसही पडत असतो. तर इथे पावसाळा हा असा सेपरेट सीझन नाही आहे. त्याच्यामुळे ह्या लोकांना म्हणजे विहिरीची वगैरे गरज पडत नाही, नॅचरली यांना पाणी भेटून जातं. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जी पिकं लावलेली असतात ती एप्रिल आणि मे पर्यंत येऊन जातात आणि त्याच्यानंतर ते लोक ही पिकं जी असतात ती कापून घेतात आणि त्याच्यानंतर सुरुवात होते उन्हाळ्या पिकांची. तर उन्हाळी जी पिकं असतात याच्यामध्ये हे लोक मका लावतात, बटाटे लावतात आणि रताळू लावतात. हे 3 मुख्य पिकं असतात इथली. आता इथं शेती कशी केली जाते हे मी तुम्हाला सांगणार आहे. जे जर्मनीचे शेतकरी आहेत यांच्याकडे फार मोठं क्षेत्रफळ असतं. आपल्या भारतात कसं आपल्याकडे तुकड्या तुकड्यांमध्ये क्षेत्रफळ असतं, पण इथे तसं नसतं. इथे खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्रफळ असतं. त्याच्यामुळे हे जे लोक आहेत त्यांना आधुनिक तंत्रज्ञान हे वापरावंच लागतं. कारण की इथला जो शेतकरी असतो तो एकटा असतो शेतामध्ये. आपल्या भारतात कसं माणसं येऊन जातात आणि ते बाकीचे शेतीचे कामं करत असतात, पण इथे तसं नसतं. इथं जो शेतकरी असतो त्यालाच करावं लागतं. त्याच्यामुळे हे लोक जे आहेत ना सगळ्या गोष्टींसाठी हे तंत्रज्ञान वापरत असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जे इथले शेतकरी असतात यांच्याकडे एकच ट्रॅक्टर असतं किंवा एकच मशिनरी असते. त्याच्यामुळे इथे जे शेतीच्या मदतीसाठी यंत्र मिळतात किंवा जी मशिनरी मिळते ती इतकी आधुनिक असते की ते बी पेरण्यापासनं तर फवारणी करणं आणि कापणी करण्यापर्यंत शेतीची मशागत करायची असेल तर हे एकच ट्रॅक्टर हे सगळं करत असतो आणि त्याला एकच व्यक्ती हा कामासाठी लागत असतो. काही जे शेतकरी असतात त्यांच्याकडे GPS ट्रॅक्टर असतात ज्याच्यामध्ये शेतकऱ्याची त्यांना गरज पडत नाही. ते घरी बसल्या त्याला ट्रॅक करू शकतात आणि त्याच्याकडनं हे सगळे कामं करून घेऊ शकतात. GPS ट्रॅक्टरचे यांना फायदे असे आहेत की ते जे ट्रॅक्टर आहे हे सरळ रेषेत चालतं आणि बियाणं जे असतं ते सरळ रेषेत इक्वल डिस्टन्समध्ये लावलं जातं. त्याच्यामुळे यांचा वेळही वाचतो, इंधनही वाचतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्चही वाचत असतो. इथले जे ट्रॅक्टर्स असतात ते 300 ते 400 हॉर्स पॉवरचे असतात आणि इथे जरी क्षेत्रफळ मोठं असेल किंवा शेतकरी एकटा असेल, पण हे ट्रॅक्टर एवढं पॉवरफुल असल्यामुळे त्यांना करणंही शक्य होतं. आता मी तुम्हाला सांगितलं शेती आणि वातावरणाविषयी, पण त्याच्या व्यतिरिक्त इथं काही गोष्टी आहेत. इथले जे शेतकरी आहेत त्यांना सेंद्रिय शेती करायला आवडतं, त्यांना रासायनं वापरायला आवडत नाही. काही जे शेतकरी असतात ते त्यांच्या शेतामध्ये सोलार पॅनल लावतात, त्याच्याने इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि त्याच्याने त्यांना पैसे भेटतात म्हणून. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर्मनीची जो टोटल एरिया आहे त्याच्यापैकी जी 50% जमीन आहे ती शेतीसाठी वापरली जाते आणि 50% जमीन ही राहण्यासाठी वापरली जाते. आता मी तुम्हाला सांगणार आहे जर्मनी आणि भारत या दोघींमधले जे शेतीचे साम्य काय आहेत आणि फरक काय आहे. तर फरक तर सगळ्यात मोठा हाच आहे की आपल्या भारतात 12ही महिने ऊन असतं आणि पिकांना ऊनची फार गरज असते. सूर्य उगवला तर आपले पिकंही चांगले असतात आणि जर्मनीमध्ये 4 महिने इथे हिवाळा असल्यामुळे सूर्य हा कधीतरी उगवत असतो, त्याच्यामुळे यांचे 4 महिने पिकं नसतात. तर हा सगळ्यात मोठा फरक आहे आणि मला वाटतं की आपल्याकडे 12ही महिने ऊन असल्यामुळे आपण नशीबवान आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे जर्मनीमध्ये नॅचरल पाण्याचा सोर्स असतो, त्याच्यामुळे ह्या लोकांना ट्यूबवेल, विहीर किंवा ठिबक सिंचन करायची गरज नसते आणि यांचा तो खर्चही वाचतो. आणि आपल्या भारतात काही जमीन ज्या असतात त्या कोरडवाहू असतात, म्हणून आपल्याला ट्यूबवेल किंवा विहीर, ठिबक सिंचन हे करणं आवश्यक असतं. आपली जी शेती आहे ती निसर्गावरती अवलंबून असते आणि इथली जी शेती असते यांच्याकडे नॅचरल पाण्याचा सोर्स असल्यामुळे यांना ते गरज पडत नाही. आपल्या भारतात 3 हंगाम असल्यामुळे आपण तिथे 3 वेळा पिकं घेऊ शकतो वर्षातनं, पण जर्मनीमध्ये मात्र 2च हंगाम असल्यामुळे हे लोक 2च वेळा पिकं घेऊ शकतात. त्यात पण हिवाळा असल्यामुळे तेव्हा जास्त लोक पिकं घेत नाही. तर मला वाटतं की हा आपल्यासाठी एक फायद्याचा पॉईंट आहे की आपण 3 वेळा पिकं घेऊ शकतो वर्षातनं. मला वाटतं आपली जी भारताची शेती आहे ही मजूरवरती किंवा शेतकऱ्यावरती जास्त अवलंबून आहे, पण जर्मनीमध्ये मात्र यंत्रसामग्री ही आधुनिक असल्यामुळे इथला जो एकटा शेतकरी आहे तो शेती करतो आणि तो त्याच्या मनाप्रमाणे शेती करू शकतो. कधी पेरणी करायची, कधी कापणी करायची हा शेतकरी स्वतः ठरवतो. पण भारतात मात्र तसं नसतं. आपली भारताची जी शेती असते ही सगळी मजूर कधी येईल ह्या गोष्टीवरती डिपेंड असते. त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या शेतकऱ्याचा हा एक फायद्याचा पॉईंट आहे. आता हे झाले फरक. आता मी तुम्हाला साम्य सांगणार आहे की भारताचा आणि जर्मनीचा शेतकरी या दोघांमध्ये समानता काय आहे. शेतकरी हा कुठलाही असो, जर्मनीचा असो की भारताचा असो, यांना 12ही महिने काम करावंच लागतं, आराम नसतोच त्यांना. आपल्या भारतात तरी सूर्यप्रकाश असतो 12ही महिने, त्याच्यामुळे शेतकऱ्याला आराम करायला हा वेळच नसतो. आणि जर्मनीतला जो शेतकरी आहे यालाही 12ही महिने काम असतं. देश कोणताही असो, हवामान कसंही असो, शेती हा एक आशेचा प्रवास आहे आणि शेतकरी हाच आपल्या सगळ्यांचा अन्नदाता आहे. तो जर्मनीचा जो शेतकरी असेल तो जर्मन लोकांसाठी अन्नदाता आहे आणि आपल्या भारताचा जो शेतकरी आहे तो आपल्या भारतीय लोकांसाठी अन्नदाता आहे. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून
अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या भारतातील काही भागामध्ये जम्मू काश्मीर साईडला स्नो होतो किंवा बर्फ पडतो. जर तुम्हाला तिथल्या शेतीविषयी माहिती असेल तर मला कमेंटमध्ये तेही सांगा. तर मी जर्मनीचे असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहील. तुम्हाला जर जर्मनीविषयी अजून दुसरं काही जाणून घ्यायचं असेल तर मला तेही कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. धन्यवाद.